नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपल्या सगळ्यांच्या आवडत्या लाडक्या विश्वसनीय अशा इग्नाइट अकॅडमी या चॅनलवरती. मित्रांनो, पोर्टल सुरू झालंय आणि आता सगळी लगबग सुरू झालेली आहे पोर्टलवरती आपल्याला प्रेफरन्स जनरेट करण्याची आणि प्रेफरन्स असाइन करण्याची. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगणार ज्या सुरुवातीलाच तुम्हाला कराव्या लागतात आणि बऱ्याच जणांचा गोंधळ होतोय. पहिल्यांदा पासवर्ड विसरलाय, पासवर्ड माहिती नाहीये सर, मग लॉग इन कसं करायचं, आणि दुसरं सर प्रेफरन्स जनरेट करायचे पण कसे करायचे, या दोन गोष्टीबद्दल माहिती घेणार आहे. चला तर सुरुवात करूया. बघा, टीचर महा रिक्रुटमेंट ही आपली वेबसाईट आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं टॅब ओपन होतो. यामध्ये तुम्हाला सेम अशा प्रकारची माहिती असते आणि आपल्याला इथे लॉग इन आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा कोड आपल्याला टाकायचा असतो. आता सर आमच्याकडे पासवर्डच नाहीये, तर लॉग इन आयडी तुम्हाला सगळ्यांकडे आहे, कारण तुम्ही ज्यावेळेस सेल्फ सर्टिफाय केलं होतं. सेल्फ सर्टिफाय केल्यानंतर तुम्ही जी प्रिंट आउट काढली होती त्यावरती तुमचा जो रोल नंबर आहे तोच तुमचा लॉग इन आयडी आहे आणि या ठिकाणी तो लॉग इन आयडी टाकायचा आपला 25_ आणि काय असेल ते त्या प्रकारे हा लॉग इन आयडी या ठिकाणी असतो. पण पासवर्ड नाहीये, तर मग तुम्हाला इथे न टाकता खाली फॉरगेट पासवर्ड नावाचं एक ऑप्शन आहे. बघा, फॉरगेट पासवर्ड वरती क्लिक करायचं. फॉरगेट पासवर्ड वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर दोन ऑप्शन ओपन होतात. एक आहे युजिंग सिक्युरिटी क्वेश्चन सिलेक्टेड इन ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन. ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन करताना तुम्ही एक क्वेश्चन टाकला होता, म्हणजे सिक्युरिटी क्वेश्चन होता, त्याने करू शकता, किंवा युजिंग वन टाइम पासवर्ड ओटीपी सेंट व्हाया SMS युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर, म्हणजे तुमचा जो मोबाईल नंबर रजिस्टर्ड केलेला आहे त्यावरती पाठवू शकता. तर यात सगळ्यात बेस्ट ऑप्शन हा आहे की आता क्वेश्चन काय होता आपल्याला काय आठवणार नाही, बरोबर आहे. मग आता सगळ्यात बेस्ट ऑप्शन कोणतं आहे, तर हे यावरती क्लिक करायचं की तुमच्या मोबाईलवरती एक ओटीपी येणार. मग तो ओटीपी आल्यानंतर तुम्हाला तो ओटीपी टाकायचा. रजिस्टर्ड केलेला मोबाईल नंबर मात्र तुमच्याकडे यासाठी लागणार आहे आणि या ठिकाणी क्लिक करायचं. प्रोसेसवरती क्लिक करा. प्रोसेसवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा टॅब ओपन होईल. इथे तुम्हाला ती सगळी माहिती भरायची आहे. जसं तुमचा लॉग इन आयडी काय असेल तो 25_2054 वगैरे काय असेल तो. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, रजिस्टर्ड मोबाईल नंबर आपला 88 88 99 61 16 हा आपला अकॅडमीचा नंबर आहे, सांगतो तो टाकायचा. हा जो कॅप्चा आहे AZAX, ओके, हा कॅप्चा तुमच्या समोर हा टाकायचा आणि त्याच्यानंतर प्रोसेस करायची. आता प्रोसेस केल्यानंतर तुमच्या समोर जो टॅब ओपन होतो, टॅब ओपन झाल्यानंतर तुम्हाला तो दोन ऑप्शन देतो. दोन ऑप्शन मीन्स तुम्हाला एक ऑप्शन देतो की तुम्हाला आता नवीन पासवर्ड क्रिएट करायचा आहे. आता नवीन पासवर्ड क्रिएट करताना गोष्ट लक्षात घ्या, पासवर्ड आता आपल्याला समजेल अशा पद्धतीने तिथे तुम्हाला एक न्यूमेरिक वगैरे अशा पद्धतीचं तुम्ही ठेवू शकता. जसं मी आता माझं पासवर्ड जरा V कॅपिटल केलं, विजय @123 वगैरे अशा पद्धतीचा पासवर्ड मी क्रिएट केला. असा पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा. पासवर्ड एकदा क्रिएट झाला की मग तुम्ही पुन्हा लॉग इन करा असं म्हणतात तुम्हाला ते. त्याच्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला ओटीपी येतो की तुमचा पासवर्ड क्रिएट झालेला आहे, तुम्ही पुन्हा लॉग इन करा. लॉग इन करण्यासाठी अशा प्रकारे तुमच्याकडे लॉग इन करण्यासाठी सेम या प्रकारचा टॅब तुमच्या समोर पुन्हा ओपन होतो अशा प्रकारे. मग इथे तुम्हाला लॉग इन करायचा जो नवीन पासवर्ड आहे तो नवीन पासवर्ड या ठिकाणी टाकायचा, इथला कॅप्चा टाकायचा, लॉग इन करायचं. लॉग इन झालं की तुमच्या समोर या प्रकारचा टॅब ओपन होतो आणि आता तुम्हाला इथले जे डॅशबोर्ड आहे, डॅशबोर्डचे ऑप्शन समजून घ्यायचे आहे. त्या डॅशबोर्डवरती काय असतं, तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म संदर्भात माहिती असते, प्रेफरन्स फेज 1 चे प्रेफरन्स बद्दल माहिती आहे. फेज 1 मधलंच इथं विदाऊट इंटरव्ह्यू आले, इथं विथ इंटरव्ह्यू आले, याच्याबद्दल थोडं आपण व्यवस्थित बघूया. बघा, अशा प्रकारचे टॅब तुमच्या समोर असतो. हा टॅब तुमच्या समोर आहे. मग आता आपल्याला प्रेफरन्स जनरेट करायचे आहे. मग प्रेफरन्स जनरेट करण्यासाठी आपल्याला दोन प्रकारचे प्रेफरन्स आहे. पहिले प्रेफरन्स आहे विदाऊट इंटरव्ह्यू आले आणि दुसरे आहे विथ इंटरव्ह्यू आले. मग आता पहिल्यांदा विदाऊट वाले जनरेट करायचे. या ठिकाणी बघा, जनरेट किंवा डिलीट प्रेफरन्स. आता जनरेट पहिली प्रोसेस असणार आहे. पहिल्यांदा प्रोसेस जनरेटची करायची आहे. जनरेट प्रेफरन्स वरती क्लिक केलं की त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा टॅब ओपन होतो, जनरेट प्रेफरन्स या प्रकारचा. ओके, मी हा जो इकडचा डॅशबोर्ड आहे हा तुम्हाला मोठा दिसावा यासाठी या ठिकाणी गेला. इथे प्रेफरन्स जनरेट करण्यासंदर्भात पण आहे. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस, कोणते प्रेफरन्स तुम्हाला चॉईस द्यायचे ते, नंतर असाइन करायचं, रिअरेंज करायचे जर काही प्रॉब्लेम असेल, आणि लॉक करायचे. ही एक प्रोसेस आहे. सेम तशीच प्रोसेस विथ इंटरव्ह्यू साठी पण तुम्हाला प्रेफरन्स जनरेट करायचे, म्हणजे दोन्ही पद्धतीने प्रेफरन्स जनरेट करायचे. हे वेगळे प्रेफरन्स असणार आहे, हे वेगळे प्रेफरन्स असणार आहे. आता आपण पहिल्यांदा विदाऊट इंटरव्ह्यू वाले प्रेफरन्स जनरेट केले. जनरेट केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचा टॅब ओपन झाला. या ठिकाणी प्रेफरन्स तुम्हाला दिसतील. या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर
तुमचे प्रेफरन्स जनरेट होण्यासाठी थोडासा वेळ लागतो. काल बऱ्याच जणांना इश्यू येत होता, सर ऍज पर युअर प्रोफाईल नॉट जनरेट प्रेफरन्स असं काहीतरी टॅब येत होतं, बरोबर आहे. ऍज पर युअर प्रोफाईल प्रेफरन्स आर नॉट अवेलेबल. काल हा टेक्निकल इश्यू होता, हा आता क्लिअर झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला दुसरा टॅब हा दिसणार आहे जनरेट प्रेफरन्सचा. प्रेफरन्स जनरेट करायचे म्हणजे तुम्हाला कोणकोणते प्रेफरन्स आलेले आहे ते प्रेफरन्स या ठिकाणी दिसणार आहे. अशा झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा टॅब ओपन होतो. इथे तुमची सगळी प्रेफरन्स येतात. जिल्हा कोणता आहे, मॅनेजमेंट कोणतं आहे, लेवल, हे सगळे प्रेफरन्स तुम्हाला व्यवस्थित चेक करता येते. आणि याच्या पुढे आणखीन एक ऑप्शन आहे, तिथे तुम्हाला त्या प्रेफरन्सची ऍड सुद्धा बघता येते की किती जागा आहे, आपल्या कास्टला जागा आहे का, किंवा ओपनला जागा आहे, कास्टला जागा आहे की कोणत्या कास्टच्या किती आहे, सब्जेक्टच्या किती, हे सगळं तुम्हाला इथे डिटेल्स मध्ये जाऊन बघता येतं. याच्या पुढच्या टॅबवरती त्या गोष्टी अवेलेबल आहेत, ते तुम्हाला व्यवस्थित बघता येतं. म्हणजे तुम्हाला या प्रत्येक प्रेफरन्सची ऍड बघता येते आणि ती आपल्याला जे जे प्रेफरन्स द्यायचे त्या प्रत्येक प्रेफरन्सची ऍड आपण एकदा व्यवस्थित बघावी. कारण आपल्या कास्टला जागा आहेत का, बरोबर आहे, किंवा आपण जे आरक्षण घेणार आहोत हॉरिझॉन्टल असेल वगैरे कोणतंही, त्या आरक्षणानुसार इथे जागा आहेत का, हे पण एकदा व्यवस्थित बघून घ्या. आणि त्याच्यानंतर प्रेफरन्स जनरेट झाल्यानंतर आता तुम्हाला एक गोष्ट करायची, लगेच असाइन करायची नाही किंवा लगेच प्रेफरन्स द्यायची नाही, तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा. मग या ठिकाणी डाउनलोड जनरेट प्रेफरन्स नावाचं एक ऑप्शन आहे. तुम्हाला हे सगळे प्रेफरन्स डाउनलोड करायचे आणि डाउनलोड केल्यानंतर ते तुमच्या मोबाईलमध्ये असेल किंवा पीसी मध्ये असेल किंवा लॅपटॉपमध्ये असेल डाउनलोड होतील. आणि त्या डाउनलोड प्रेफरन्सची तुम्हाला प्रिंट काढायची आहे आणि प्रिंट काढून तुम्हाला विदाऊट साठीच्या 100 आणि विथच्या 50 अशा गोष्टींचा अभ्यास करायचा. सेम प्रोसेस जशी विदाऊट साठी केली, सेम प्रोसेस आपल्याला विथ साठी पण करायची. विथची प्रोसेस मात्र इथे करावी लागेल तुम्हाला. या ठिकाणी प्रोसेस इथं जनरेट प्रेफरन्स करा, विथ इंटरव्ह्यू साठी सेम जनरेट प्रेफरन्स आल्यानंतर तुम्हाला ते प्रेफरन्स सुद्धा जनरेट होतील आणि ते पुन्हा डाउनलोड करायचे आहे. अशा प्रकारे तुम्हाला आता लगेच प्रेफरन्स द्यायचं नाही, आज तुम्हाला प्रेफरन्स जनरेट करायचे आणि त्या प्रेफरन्सचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे की मी प्रेफरन्स देताना कशाचा विचार करावा. या संदर्भात माहितीचा एक व्हिडिओ पण मी टाकलेला आहे. आणि काळजी घ्या मित्रांनो, कारण एक पद एक बिंदू आहे. त्यामुळे तुम्ही जर एकदा एका ठिकाणी सिलेक्ट झाला तर तुम्हाला पुढचे चान्सेस राहत नाही. म्हणजे तुम्ही जरी 9-10 साठी पात्र असाल, 6 ते 8 साठी पात्र असाल, पण तुम्ही 1 ते 5 मध्ये जर सिलेक्ट झाला तर तुम्ही पुढच्या वर्गाला पात्र राहणार नाही. त्याच्यामुळे प्रेफरन्स काळजीपूर्वक द्या, आपल्या गुणवत्तेनुसार, त्याच्यानंतर आपल्या विषयानुसार, त्यानंतर आपल्या कास्टनुसार सगळ्या गोष्टींचा विचार करून प्रेफरन्स आपल्याला द्यायचे आहे. सो आज प्रेफरन्स जनरेट करून त्याची प्रिंट काढा, प्रिंट काढून व्यवस्थित अभ्यास करा. मला कोणते प्रेफरन्स द्यायचे आहे, माझ्या भविष्याच्या दृष्टीने कोणते प्रेफरन्स महत्वाचे आहे, मी नोकरी करण्याच्या दृष्टीने कोणते प्रेफरन्स महत्वाचे आहे, आणि मला लवकर जागा मिळेल का, मार्क्स कमी आहे लागेल का, या सगळ्या गोष्टींना आपल्याला विचार करायचा आणि प्रेफरन्स द्यायचे. प्रेफरन्स संदर्भात पण आपल्याला लगेच व्हिडिओ, मला वाटतं काल मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, तोही एकदा बघून घ्या. आणि पुढच्या माहितीसाठी तुम्हाला आणखीन कशावरती व्हिडिओ पाहिजे तो कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा, लगेच आपण त्याच्यावरती लेक्चर व्हिडिओ घेऊन येणार आहे. ठीक आहे, आशा करतो माहिती समजलेली असेल. ठीक आहे, चलो, थँक्यू, धन्यवाद, टेक केअर.